घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाते नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामी उपदे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमाटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामी उपदे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. महायोग पीठे तटेभी परत्यं वरं पुंडरीका, धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पदे पाण्डुरङ्गं करू प्रथमा तुका
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या हृदयामध्ये शांता व महानता वास करते, शांता महान तो निवसंती संतो, व ज्यांच्या मुखामधून पाचवा वेद बाहेर पडला असे असणारे श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल यज्ञामध्ये मला दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा प्राप्त झाली हे मी माझं परम भाग्य समजते. व कुणामुळे सेवा प्राप्त झाली असेल तर अशा असतात माझ्या गुरुवर्य दीदी यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली व तुम्हीही मला कीर्तनाची तारीख दिली म्हणून तुमचेही धन्यवाद. व तसेच गायनावर सुंदर साथ करणारे आमच्या किशोरताई असतील, भक्तिताई असतील, स्नेहताई असतील, तसेच पेटी वादक अमृतताई असतील, भगवताचार्य कल्याणताई असतील, सर्वांचे आभार मानते. तुम्हा श्रोता मंडळांचे आभार मानते व कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. तुकोबराय म्हणतात की संतांच्या चरणाचं रज आपल्याला सहज जरी लागलं तर वासनेचं बीज जळून जातं व वासनेचं बीज जळून गेल्यानंतर काय होतं तर मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. वासनेचे बीज जळून गेल्यानंतर हृदयामध्ये राम नावाची आवड निर्माण होते व सुख घडोघडी क्षणाक्षणाला वाढू लागतं. व सुख क्षणाक्षणाला वाढू लागल्यानंतर कोणते भाव प्रगट होतात तर कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदय प्रगटे राम रूप. कंठामध्ये प्रेम दाटतं, नैनामध्ये अश्रू येतात व रामरूप आपल्या हृदयामध्ये प्रगट होतं. व तुकोबराय शेवटी म्हणतात की भगवत प्राप्तीकरिता संतांचे संगत हे सारं खूप सोपं आहे, रसाळ आहे, गोमट आहे, परंतु त्यासाठी पूर्व पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमते परी उपदिष्टे पूर्व पुण्य. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विनोदी भाषेत सांगायचं ठरलं तर ह्या झाल्या आजच्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल
संभाजी महाराजांना धर्मनीती न्याय शिकवला. ते राजांना म्हणायचे, राजा आमच्या हातात माळ असणं हा आमचा धर्म व तुमच्या हातात ढाल आणि तलवार असणं हा तुमचा धर्म. राजा लढा, गोरगरीब जनतेला न्याय द्या असं म्हणून आपल्या बोलण्यातून ज्यांना लढण्याची ताकद द्यायची ते तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे? तर ज्या मंबाजी भावांनी त्यांना काट्यानं मारलं तरी देखील भजन न सोडणारे तुकोबर आहे. बघा तुकोबर आहे म्हणून ते किती मोठे संकट आले तरी देखील त्यांनी तुकोबरायांनी भगवंताचं भजन सोडलं नाही. आपलं थोडं जरी दुःख आलं की आपण भगवंताला दोष देतो, पण तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे काय रोसावी देवाची पुसावी मनाची काय केले. तुकोबराय म्हणतात की तुम्ही जर थोडं संकट आलं तर देवाला दोष देतात, परंतु तुम्ही विचारा ना तुमच्या कर्माला की तुम्ही मागचं कर्म कसं केलंय, चांगलं केलंय का वाईट केलंय. तुकोबरायांना मंबाजीवांनी काट्यानं मारलं तरी देखील ते भजन सोडले नाही. ते तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्या रामेश्वर भट्टांनी त्यांच्या अभंग पाण्यात बुडवले तरी देखील त्यांचा दाह शांत करणारे तुकोबराय. बघा एक वेळचा प्रसंग आहे. तुकोबरायांच्या काही काळी पूर्वी ब्राह्मणांनी व पंडितांनी भट्टांकडे तक्रार केली की तुकोबा नावाचा जो व्यक्ती आहे तो स्वतःचे संतांचे अभंग सोडून स्वतःचे अभंग रचतोय. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने तयार केलेले अन्न सोडून स्वतः हाताने बनवून अन्न खावे त्याप्रमाणे हा करतोय. मग भट्टांनी निकाल लावला व त्यांचे अभंग पाण्यात बुडविण्यास सांगितले. अभंग पाण्यात बुडवले माझे तुकोबरायांचे. रामेश्वर भट्ट आपले आराध्य दैवत म्हणजे नागनाथाच्या दर्शनास निघाले. ते दर्शनास जात असताना ते पुन्हा मार्गाने मार्गक्रमण करू लागले. ती मार्गक्रमण करत असताना त्या वाटेवरती अनगडशाह नावाचे एक थोर सत्पुरुष होते. त्यांचे एक राज्य लागले. त्या राज्यामध्ये त्यांची एक सुंदर गार बाग होती. ती बाग रामेश्वर भट्टांनी पाहिल्याबरोबर त्यांना मनात विचार आला की आपण या बागेमध्ये थोड्या वेळ विश्रांती करू. ते विश्रांतीसाठी त्या बागेमध्ये थांबले व तिथे एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये स्नान केले. इकडे अनगडशहांना हा सर्व वृत्तांत कळाला. ताड करत उठले आणि तिथे येऊन म्हणाले, तुम्ही परवानगीशिवाय या विहिरीत स्नान कसं केले, स्नान करून तुम्ही पाणी दूषित केले. असं म्हणून अनगडशहांनी रामेश्वर भट्टांना शाप दिला, तुझ्या सर्वांगाचा दाह होईल. दाह सुरू झाला. त्यांच्या शिष्यांनी घागरीच्या घागरी पाणी ओतले, झाडाची गळती लावली तरी देखील त्यांच्या अंगाचा दाह शांत होईना. व इकडे जगाच्या मालकाने ज्याच्या सत्तेशिवाय जगाचं पान देखील हलत नाही अशा भगवान परमात्म्यानं तुकोबांचे अभंग वरची वर कोड्यास असे वर काढले व विश्वाला एक चमत्कार दाखवून दिला. दाखवी रोकड्या विश्वाला स्वतः जगाच्या मालकाने पंडितश्री पांडुरंग परमात्म्याने तुकोबांचे अभंग जशात तशा वर काढले व या जगाला एक चमत्कार दाखवून दिला की भगवंत भक्तासाठी काय करू शकतो. हा वृत्तांत रामेश्वर भट्टांना कळाला. त्यांना पश्चाताप झाला. त्यांचा पश्चातापाने देह त्यांचा फक्त पश्चातापानेच त्यांच्या अंगाचा दाह
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात की संतांच्या चरणाचा रज आपल्याला सहज जरी लागलं तर वासनेचं बीज जळून जातं. परंतु संत म्हणजे नेमकी कोण हा पहिला प्रश्न आपल्याला पडतो. नेमकी संत कोणाला मानावं, कारण संत ही पदवी जगात मोठी आहे. संसारी जनापेक्षा साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ व सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ व संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. भगवंत सुद्धा त्यांच्या तुलनेने कमी पडतो. मग संत म्हणजे कोण, तर शंकराचार्य सांगतात सन्मार्गवर्ती न संत तदरूपेणे विद्याविनय हृदये स एव वर्तते वि संतः. शंकराचार्य सांगतात की जे सन्मार्गाने वर्तन करतात जे देवस्वरूप असतात. परंतु तुम्ही म्हणाल संत हे देवस्वरूप कसे, तर तुकोबाला एके ठिकाणी सांगतात देवते संत निमित्त त्यात प्रतिमा. म्हणून संत हे देवस्वरूप आहेत. देवस्वरूप असणारे विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले व जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले त्यांना संत म्हणावं. म्हणजे संत हे जगत कल्याणाकरता अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण. ज्याला ब्रह्माचा पूर्ण साक्षात्कार झालेला आहे त्यांना संत म्हणावं. व हे संत कसे असतात तर व्यासजी सांगतात समशत्रौच्या मित्रेच तथा मानापमानव शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. शीताला व उष्णाला एक समान मानणारे, मान व अपमानाला एक समान मानणारे, म्हणजे शत्रूला व मित्राला समान मानणारे त्यांना संत म्हणावं. ज्ञानोबराय सांगतात जो मानापमानाते साय सुख दुःख सामाय निंदा स्तुती नाही दुखंडू जो. ज्याला मानापमान नाही याला सुख दुःख नाही व जो शत्रूला व मित्राला समान मानतो. ज्याप्रमाणे जो खांडावया धाव घाली का लावणी जायने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. की ज्याप्रमाणे एखादा वृक्ष त्या वृक्षाला ज्याने लावले त्याला देखील वृक्ष सावली देतो व ज्याला तो तोडण्याकरता आलाय त्याला देखील तो सावली देतो. का तो म्हणतो की तुम्हाला तो माझ्या खाली बसू नको म्हणतो का? नाही म्हणत. त्याप्रमाणे हे संत असतात. पण काही जण संतांना व जनाला एक समान बसतात, पण जनाला व संतांना एक समान बसू नये. कारण तुकोबारे सांगतात तुका म्हणे तैसे, तुका म्हणे तैसे, तुका म्हणे संत आणि जन, तुका म्हणे तैसे, तुका म्हणे तैसे, तुका म्हणे तैसे संत आणि
दोघांशी समान बजू नये. तुकोबरा सांगतात की जनाला व संतांना एक समान बजू नये, कारण जन एकच आहे तर दो तोंडी आहे. जन हे दो तोंडी आहे, त्यांच्यापासून तुकोबरा आपल्याला सावध करतात. तुका म्हणे जन आहे दो तोंडी सावध. तुकोबरा अशा जनापासून आपल्याला सावध करतात. विठ्ठल विठ्ठल जन कसं आहे तर दो तोंडी आहे. पण तुम्ही म्हणाल संत व जन हे एकसारखे दिसतात किंवा संत जन संसार करतात, संतही संसार करतात. परंतु संत संसार कसं करतात तर सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जाई जैसे संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असोनी नसावे. भजन संत हे संसारात राहून देखील अलिप्त असतात. ज्याप्रमाणे एक कमळ आहे, कमळ चिखलात उगवतं, परंतु त्या कमळाला चिखलाचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे संत संसार करतात. मौली ज्ञानोबा सांगतात, हे कामना पत्र न घेते मोह मळ न लिंपे, जैसे जय शिंपे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळ चिखलात राहून सुद्धा त्या कमळाला चिखलाचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे संत हे संसारात राहून देखील अलिप्त असतात. व अशा संतांची भेट होणे हे खूप अवघड आहे. बहु अवघड आई संत भेटी. बहु अवघड आई संत भेटी. हे बहु अवघड आई संत भेटी. बहु अवघड आई संत भेटी. वारी जगजेठी कर केली.
अवघड आहे. ज्या चरणाची देव सुद्धा इच्छा करतात ते संत चरण रज खूप श्रेष्ठ आहे. त्या संत चरण रजाला खूप श्रेष्ठ आहे. ते संत चरण रज भगवंत डोक्यावर घेऊन असतात. बघा, एक वेळचा प्रसंग आहे. एक वेळेस नारदजी सत्यभामेकडे जातात व सत्यभामा त्यांची षोडशोपचारे पूजा करते व एका बाजूला हात जोडून उभी राहते व नारदजींना म्हणते की नारदजी, मला जन्मोजन्मी श्रीकृष्ण पती मिळावे असे मला वाटते. यावर नारदजी सांगतात, यावर एक उपाय आहे. आपण ह्या जन्मी जे दान करू ते पुढच्या जन्मी आपल्याला प्राप्त होत असतं. भगवान श्रीकृष्णांनी मागच्या जन्मी पुष्कळ स्त्रिया दान केल्या म्हणून त्यांना ह्या जन्मी पुष्कळ स्त्रिया प्राप्त झाल्या. सत्यभामेला ही युक्ती पटली. कारण नारद कोणाला म्हणतात तर ज्याची युक्ती कधीच रद्द होत नाही त्यांना नारद म्हणतात. सत्यभामेला हे सर्व पटले. सत्यभामा म्हणाली, नारदजी, पण भगवंत दान कोण घेणार? कारण भगवंत दान घेणारा तेवढा समर्थ असला पाहिजे. त्यावेळेस नारदजी म्हणतात, तू टेन्शन घेऊ नको, मी घेतो भगवंताला दान. सत्यभामेने भगवंताला दान देण्याचा संकल्प नारदजींच्या हातावर सोडला. त्यावेळेस नारदजी तसा तोला हात घेऊन दरबारामध्ये आले. दरबारामध्ये आल्यानंतर ते भगवंताला म्हणू लागले, देवा, आता मी मालक, तुम्ही इतके दिवस जगन्नाथ होता परंतु आता मी मालक झालो. त्यावेळेस नारदजी चला माझ्या मागे असं म्हणून म्हणाले. त्यावेळेस भगवंत त्यांच्या मागे चालू लागले. भगवंत म्हणतात, नारदजी, हा तंबोरा घेऊ का? तर नारदजी म्हणतात, हेच रामचं मुख्य भांडवल आहे, याच्यावर तुला जिंकलंय. ह्या घ्या माझ्या पायातील खडावा. ते भगवंत त्या पायातील खडावा घेतात, डोक्यावर घेतात व नाचत नाचत नारदजीच्या मागे चालू लागतात. मला यातून सांगायचं काय, तर संत चरणराज किती श्रेष्ठ आहे की भगवंत त्या चरणराजाची इच्छा करतो व ते संत चरणराज आपल्याला मिळाल्यानंतर काय होतं तर तेच अभंगाचं प्रथम चरण. संत चरण रज मागता सहज, संत चरण रज मागता सहज, संत चरण रज मागता सहज, संत चरण रज बीज जळून जातं. कारण वासना ही खूप वाईट आहे. वासनेमुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. नाथबाबा हरिपाठात सांगतात, तेची धारे अंगे हरी रूप, तेची धारे अंगे हरी
घ्यावा लागतो. पहिला आहे पाप. पाप पुण्य जर समान असेल तर जन्म घ्यावा लागतो. दुसरा आहे कर्म. कर्म जर मागच्या जन्मी वाईट केलं असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. व तिसरं आहे वासना. वासनेमुळे पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल वासनेमुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जडभरत राजा. बघा श्रीमद भागवतात एक सुंदर प्रसंग सांगितलाय. जडभरत नावाचा राजा खूप भगवत भक्त होता. तो इतक्या भगवंताची भक्ती करायचा की त्या जन्मामध्ये मोक्ष धामस गेला असता, इतकी त्याची भक्ती होती. त्यांनी अनेक राजभोग सोडून एकांत वास स्वीकारला होता. ते एक वेळेस नदीवर स्नान करता गेले असता तिथे एक हरणी आली. त्या हरणीचा प्रसूत काळ जवळ आला होता. तेवढ्यात तिने वाघाची गर्जना ऐकली. वाघाची गर्जना ऐकल्याबरोबर तिने उडी घेतली व उडी घेत असताना तिचा गर्भ पाण्यात पडला. जडभरत राजाने हे दृश्य बघितले. जडभरत राजाला त्या हरणीच्या पारसाची दया आली. तो त्या हरणीच्या पारसाला घेऊन पर्णकुटीत आला. काही दिवसांनी जडभरताला त्या पारसाविषयी इतकी मोह ममता निर्माण झाली की तू त्याचा नित्यक्रम करत असताना देखील त्या जडभरत राजाला त्या पारसाचा विचार यायचा. इतकी त्या पारसाविषयी मोह ममता झाली. काही दिवसांनी ते पारस वनात पळून गेले. त्यावेळी जडभरत राजाला खूप दुःख झाले व त्या दुःखामध्ये जडभरत राजाला मरण आले व पुढचा जन्म त्याला हरणीच्या गर्भामध्ये घ्यावा लागला. पण म्हणजे वासनेमुळे आपल्याला पूर्ण जन्म घ्यावा लागतो. परंतु वासनेचं बीज कशाने जळून जातं तर संत जन रजाने. व एकदा की वासनेचं बीज जळून गेलं तर काय होतं तर अभंगाचं द्वितीय चरण. मगरा नामे उपदे आबाडी मगरा निर्माण होते व सुख घडोघडीला क्षणाक्षणाला वाढू लागतं. परंतु या ठिकाणी दुसरा मुद्दा असा की सुख म्हणजे काय, नेमकी खरं सुख कशाला म्हणावं तर ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायामध्ये या देहा क्षेत्र म्हटले व या क्षेत्रातील 36 तत्व ज्ञानोबारायने सांगितले. 33 त्यापैकी 33व्या क्रमांकाचे हे तत्व ते म्हणजे सुख. नेमके सुख म्हणजे काय तर ज्ञानोबाराय सांगतात
किंबहुना स्वे जीव आत्मयाची आहे तीत जे होय त्या नाम सुख. सुख म्हणजे काय तर जीवाचं व शिवाचं ऐक्य झाल्यानंतर जो परमानंद होतो किंवा जी वृत्ती होते तिला खरं सुख म्हणतात. परंतु आपण खरं सुख कशाला मानतो तर गाडी घेतला म्हणजे सुख झालं किंवा बंगला घेतला म्हणजे सुख झालं, परंतु हे खरं सुख नव्हे. तर ज्ञानोबांनी जे सुख सांगितलं का ते खरं आहे, सुख आहे. या संसारामध्ये मनुष्य संसारामध्ये सुखाला शोधतो, परंतु या संसारामध्ये फक्त बाजार भरलाय. या संसार नगरी बाजार भरला सवारी. 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 याचा तुका नाही हो, याचा तुका नाही. 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 बाजार भरला सवारी. या संसार नगरी बाजार भरला सवारी. या संसार नगरी बाजार भरला सवारी. या संसारामध्ये फक्त बाजार भरलाय. या संसारामध्ये सुखाचा विचार देखील कोठे नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये मुळीच सुख नाही, परंतु मनुष्य या संसारामध्ये सुखाला शोधतो. संसार दुःख मूळ समुगडे इंदळ विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ जुनी. पाठीला गरे ओढाड कवनामी शरण जाऊ. दृष्टी देईल निर्मळ धर्म जागोत दैवाचा. देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो. त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःखामुळे या संसारामध्ये सुख मुळीच नाही, फक्त सुखाभास आहे. यावर उदाहरण द्यायचे झाले तर बघा, एक व्यापारी रस्त्याने प्रवास करत होता. पूर्वीच्या काळी काय 2 व्हीलर 4 व्हीलर नव्हते. पूर्वीच्या काळी बैलगाडी किंवा घोड्याने प्रवास असायचा. तो व्यापारी घोड्यावरून प्रवास करत असताना त्या घोड्याला खूप तहान लागली, भूक लागली. कडाक्याचं ऊन तापलेलं होतं. त्या घोड्याला भूक लागली, तहान लागली. तो व्यापारी खूप चतुर होता. त्यानं काय केलं तर एक घास विकत घेतला व तो घास घोड्याला दिसला असा बांधला. तो घोडा त्या घासामुळे पटपट चालायचा. त्याला वाटायचं की घास आता मिळेल, नंतर मिळेल, परंतु त्याला घास मिळणार नव्हतं. हे त्याला माहित होतं का तर नाही. त्याप्रमाणे या संसारामध्ये विषयरूपी घास पुढे बांधलाय व मनुष्य त्या घासाच्या मागे पळतोय, परंतु त्याला तो घास मिळत नाही. म्हणजे या संसारात फक्त सुखाचा भास आहे. या संसारात मुळीच सुख नाही. परंतु या ठिकाणी तुकोबराय हे सुख सांगत नाही, तर कोणतं सुख सांगतात तर मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. राम नामाची आवड निर्माण झाल्यानंतर जे सुख होतं ते सुख या ठिकाणी तुकोबराय सांगतात. व ते सुख घडोघडी वाढू लागल्यानंतर काय होतं तर कंठामध्ये प्रेम दाटतं, नयनामध्ये अश्रू येतात व रामरूप हृदयामध्ये प्रगट होतं. हेच अभंगाचं तृतीय चरण. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे.
कीर्तनी जे 2 भाव सांगितले ते अष्टसात्विक भावापैकी 2 भाव सांगितले. कंठामध्ये प्रेम नाट्य व आनंदाचे अश्रू येणं हे अष्टसात्विक भावापैकी 2 भाव आहे. व तुकोबाराय शेवटी म्हणतात की भगवत प्राप्तीसाठी संतांची संगत ही खूप सोपं रसाळ साधन आहे, परंतु यासाठी पूर्ण पुण्य लागतं. तेच अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन साधन सुलभ माते. तुका मन साधन सुलभ माते. तुका मन साधन सुलभ माते. साधन सुलभ माते. परी उपदिष्टे पूर्ण
उपदिष्टे पूर्व पुण्य. संतांची संगत होऊन भगवत प्राप्तीसाठी संतांची संगत हे साधन खूप रसाळ आहे, गोमट आहे व त्यासाठी पूर्व पुण्य लागतं. एकदा नियमाप्रमाणे भगवंताचं नामचिंतन करायचे. परंतु नामचिंतन का करायचे भगवंताचं? तर महिपती बुवा 58 संत चरित्राच्या या भक्ती विजय ग्रंथामध्ये सांगतात, नामस्मरणाविने विशेष काही कलियुगी साधना बोलली नाही, जैसे मृत्यू काळाचे समयी अमृत जीवनी सकळांची. नामचिंतन का करायचंय? तर कलियुगामध्ये नामचिंतनानेच उद्धार होतो. कलौ नास्ते व नास्ते व गतिरन्यथा, हरे नामे व हरे नामे हरे नामे व केवलम. कलियुगामध्ये फक्त नामानेच उद्धार होतो व नामाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. एका कवीने खूप सुंदर वर्णन केले. पंची पंख बिना हाती दंत बिना, नारी पुरुष बिना, वेशा पुत्र पिता बिनहीन, वैसे प्राणी भजन बिना, सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले, मोरे मना तेरी भीती उमर हरी भजन बिना. कवी सांगतात की पक्षाचं जीवन पंखाविना अपूर्ण आहे, हत्तीचं जीवन दंताविना अपूर्ण आहे. त्याप्रमाणे या मनुष्याचं जीवन नामचिंतनाविना अपूर्ण आहे. म्हणून सर्वांनी एक नामचा हात घ्यायचे. ज्यांना देवाने हात दिले ते वर घ्यायचं. विडोबार कुमारी 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 विडोबार जाताना ते एवढंच सांगत की जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करा. कारण गुरु अज्ञानाचा अंधकार नाहीसे करणारे गुरु असतात. मग गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होतं? तर बघा, गुरु और समुद्र दोनों ही गहरे हैं. काय? तर गुरु और समुद्र दोनों ही गहरे हैं. तर समुद्र की गहराई में इंसान डूब जाता है और गुरु की गहराई में इंसान तर जाता है. गुरु जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी गुरु करावे. बघा, 1400 वर्ष जगले चांगदेव, परंतु गुरु केला नाही. पण ज्यावेळी त्यांनी गुरु केलं त्यावेळेस ते म्हणतात, चांगदेव म्हणे हाची जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आपण जीवनामध्ये जर आल्यानंतर जर गुरु केले नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पण याच्या उलट जर तुम्ही गुरु केले व गुरूंच्या चरणी विश्वास ठेवला, भाव ठेवला, श्रद्धा ठेवली तर आपोआप देव भेटतात. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटते देव. या नरदेहाला आलात ना तर याचं सार्थक करून घ्या. काय तर गुरु करून घ्या व भगवंताची प्राप्ती करून घ्या. तुम्ही आम्ही गुरु करतो याचा नवल नाही, तर जगाच्या मालकानं ज्याच्या सत्तेशिवाय जगाचं पान देखील हलत नाही त्या भगवान परमात्म्याने देखील गुरु केले. ज्यावेळी ते राम अवतारात होते त्यांनी वसिष्ठांना गुरु केले. ज्यावेळेस ते कृष्ण अवतारात होते तेव्हा त्यांनी संदीपनी ऋषींना गुरु केले. पण तुम्ही आम्ही गुरु करतो यात नवल नाही, तर जगाच्या मालकानं सुद्धा गुरु केले. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी गुरु करावे. गुरु जर केले नाही तर आपलं जीवन गुरांसारखं आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करावे. बघा, 33 कोटी देवांचा जर आशीर्वाद असेल व एका गुरूंचा श्राप असेल तर तू लागणार. परंतु 33 कोटी देवांचा श्राप असेल व एका गुरूचा आशीर्वाद असेल तर आपल्या केसाला धक्का सुद्धा लागणार.
नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करावे. पहिली सेवा गुरुवरांच्या चरणी अर्पण करते. सर्व साधू संतांच्या चरणी अर्पण करते. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक सेवा अर्पण करते. व सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली वेद स्थळ वेद स्थळ चोरीलेले फुले वेडी बाबळे उतरे करावच्या बापराज महाराज तुम्ही सिद्धा नारी उच्चारला अधिकार नामला करावच्या बापराज महाराज तुम्ही सिद्धा आज आपल्या गावची कन्या प्रीतीताई टाकसाळ हिने आपल्याला कीर्तन रूपी सेवा केली. तिचं गावकऱ्याच्या वतीने सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने तिचं परत एकदा धन्यवाद.